संपादक महेशांनी सांगितलं की क्रिकेट, बॉलिवूड आणि महागाई या तीनही गोष्टी लोकांमध्ये चर्चेमध्ये आहेत. बॉलिवूड आणि क्रिकेट अर्थात हे करमणूक करून जातात सामान्य माणसाची आणि सर्वांचीच. महागाई कोणाची करमणूक करत नाही. महागाई ही जीवनाला अत्यंत भेडसावणारी गोष्ट आहे, जीवन अशक्य करणारी गोष्ट आहे, म्हणून ती चिंतेचा विषय आहे. महागाई ही अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. अर्थव्यवस्था त्याची रचना काय आहे, त्याची दिशा काय आहे, त्याची धोरणं काय आहेत, याच्यावरतीच महागाई हे निश्चितपणे ठरतं. महागाई चीनमध्ये पण आहे, रशियामध्ये पण आहे आणि अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात पण आहे. त्याचं प्रमाण कमी अधिक आहे, कारण त्या ठिकाणी त्या देशातल्या लोकांनी जी धोरणं घेतली आहेत त्याप्रमाणे त्या महागाईचं प्रमाण आहे. भारतामध्ये हे अधिक भावतं बोचतं याचं कारण डॉक्टर अर्जुन सेन गुप्तांनी जो रिपोर्ट मांडला की या देशामध्ये 80% लोक दररोज फक्त 20 रुपये मिळवतात आणि या लोकांना आज महागाई भेडसावते. माझ्यासारख्या बँक कर्मचाऱ्याला, सरकारी कर्मचाऱ्याला, वकिलाला, आर्किटेक्टला आज महागाई भेडसावत नाही. महागाई आहे ही वस्तुस्थिती आहे, पण मला अन्नधान्य बाजारात जाऊन घेताना मी मागच्या 3 महिन्यापूर्वी ज्या दराने घेतलं त्या दराने आज जेव्हा मी घ्यायला जातो तेव्हा माझ्या हातात 4 पैसे जास्त खुळखुळतात. कारण मला जो इंडेक्स फिगरचा जो प्रश्न मागाशी मांडण्यात येत होता की तो इंडेक्स फिगर मला कुठेतरी कॉम्पेन्सेट करून जातोय. काही प्रमाणात महागाईचं कॉम्पेन्सेशन होतं, न्यूट्रलायझेशन होतं. त्यामुळे आजचा मध्यम वर्ग आणि सुपर मध्यम वर्ग जो आहे हा इन्फ्लेशनपासून तसा चिंतित नाही आहे. हे मी इथे ठामपणे सांगू इच्छितो. मी एक कामगार नेता आहे, पण इन दिस कंट्री द मिडल क्लास इज अ बेनिफिशरी ऑफ द इन्फ्लेशन. आणि मग त्या ठिकाणी मला आठवतं की 371 इंडेक्स 1973 साली झाला. त्यामुळे बँक एम्प्लॉई सकट सरकारी कर्मचारी महागाई विरोधी मोर्चामध्ये मृणालताई, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी, प्रेमा पुरव यांनी जेव्हा रस्त्यावरती मोर्चे काढले, लाटणं मोर्चा काढला, तेव्हा आम्ही तिथे सामील होतो. त्यावेळेस इन्क्रिमेंटल इन्क्रीज इन द इन्फ्लेशन अँड द प्राईस राईज वॉज फॅन्टास्टिक. इट वॉज माइंड बॉगलिंग. 20, 30, 40 वर्षांत सुद्धा एवढा इन्क्रीज आज नाही. आज निश्चितपणे महागाई मी तुम्हाला सांगतो वर्षाकाठी ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स 1000 इंडेक्सने वाढतोय, पण त्या प्रमाणात माझे पगार वाढत आहेत आणि म्हणून माझी क्रयशक्ती वाढते. त्यामुळे हा जो मध्यम वर्ग आणि सुपर मध्यम वर्ग आहे जो या देशामध्ये जवळजवळ 20 कोटी आहे, याला ही आजची महागाई तशी भेडसावत नाही. प्रश्न आहे तो हा आहे की, आणि हाच तो खरा मार्केट आहे या देशातला आणि जगभरचा सुद्धा आहे. किंबहुना युरोपातल्या कुठल्याही देशापेक्षा भारतातला हे मार्केट सर्वात मोठं आहे आणि म्हणून हे कंझ्युमर ओरिएंटेड मार्केट या ठिकाणी विदेशी भांडवल यायला तयार आहे आणि भारत सरकार आणायला तयार आहे. इथे मुद्दा धोरणाचा येतो की लिबरलायझेशनच्या ह्या प्रक्रियेमध्ये या देशामधलं मार्केट विकसित झालेलं नाही आहे आणि ते मार्केट विकसित करण्याचं राज्य शासनाचा कोणताही इरादा, कोणताही धोरण नाही आहे. आणि त्या ठिकाणी मग प्रश्न निर्माण होतो की या मार्केटमध्ये जे उपभोक्ते आहेत त्यांचा त्राता कोण? या महागाईतून त्यांचं जीवन अस्वस्थ झालं आहे. आणि त्या ठिकाणी मी हे सांगू शकतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो किंवा भारत सरकारचं अर्थ मंत्रालय असो, मी एक बँक कर्मचारी म्हणून सांगू शकतो, आमच्याकडे अनेक लाखो कोटी रुपयाच्या ठेवी येतात, पण त्याचं वितरण करताना जो हा 80% खालचा माणूस आहे त्याच्यासाठी या पैशाचा वापर किती होतो असा जर प्रश्न विचारला तर निश्चितपणे 80% लोक बँकांमध्ये पैसे जास्त ठेवतात, पण या देशातले 10% लोक त्या पैशाचा जास्त वापर करतात, किंबहुना तो 90% करतात. असं स्वच्छ गणित आहे. दुसरा त्याचा भाग असा आहे, या धोरणामध्ये महागाई वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणारा मोठ्या प्रमाणात जे कर्ज घेतात ते अनुत्पादक कर्ज करतात आणि समाज व्यवस्थेमध्ये एक प्रकारची बाणगुळ ते निर्माण करतात आणि त्यातून सुद्धा मनी लॉन्ड्रिंग होतं आणि इन्फ्लेशन होतं. या दोन्ही गोष्टी होतात. आणि आता प्रश्न असा आहे, इट इज नॉट जस्ट इन्फ्लेशन, इट इज स्टॅगफ्लेशन. आणि त्या ठिकाणी टुडे द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज नॉट अटॅकिंग दॅट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज नॉट अटॅकिंग दॅट. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फक्त इन्फ्लेशन मॉनिटरी पॉलिसीच्या टूलमधून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतं. निश्चितपणे स्तुत्य उपक्रम आहे. फायनान्स मिनिस्टर ते ऐकत नाहीत. डॉक्टर BY रेड्डी असोत, सुब्बाराव असोत, हे खरोखर धैर्याने आपला जो मॉनिटरी टूल जो आहे तो नीटपणे वापरतात, म्हणून इन्फ्लेशन कंट्रोल आहे. पण मुख्य गोष्ट सरकारचा आग्रह काय आहे की डेफिसिट कंट्रोल करण्याकरता तुम्ही मला मदत करा. आणि त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर सांगतात तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही आमच्यावरती सरकारच्या धोरणाचा
प्रभाव पाडू नका. हा खरा संघर्ष आहे. या ठिकाणी मुद्दा असा आहे की लोकांच्या पैशाचा, रिसोर्स मोबिलायझेशनचा नीटपणे वापर कसा करावा याकरता सरकारने किमान कुठे गुंतवणूक करावी ह्याची जी काही निश्चित धोरणं गेल्या 60 वर्षामध्ये आपण पाहायला पाहिजेत. तर मला असं वाटतं 90 नंतर जे लिबरलायझेशनची प्रक्रिया आली त्यात द स्टेट हॅज विथड्रॉन इटसेल्फ फ्रॉम ऑल इट्स व्हॉट यू कॉल कन्सर्न्स. मी सगळ्या ठिकाणी माझं भांडवल माघारी घेईन, पायउतार होईन, ही सरकारची भूमिका आहे. आणि सरकार ज्यावेळेस असं म्हणतं ही माझी भूमिका आहे, मग गुंतवणूक कोण करणार? गुंतवणूक करणं हे संपूर्णपणे जर आपण खाजगी भांडवलदार यांच्यावरती सोपवलं तर ते ज्या ठिकाणी नफा आहे त्याच ठिकाणी ते करणार. आणि मग मार्केटमध्ये दलालांची चालेल, मार्केटमध्ये उत्पादकाला प्राईस मिळणार नाही, शेतकऱ्याला प्राईस मिळणार नाही, जो कोणी उत्पादक आहे त्याला प्राईस मिळणार नाही, आणि एंड यूज जो कंझ्युमर आहे त्यालाही योग्य भाव मिळणार नाही. त्याला त्या ॲडमिनिस्ट्रेट प्राईस जो भांडवल म्हणजे एकतर म्हणजे जो मॅन्युफॅक्चरर ठरवेल तो, डीलर ठरवेल तो, वितरक ठरवेल तो, हाच ॲडमिनिस्ट्रेट प्राईस द्यावा लागेल. आणि आज मग गॅस असो, ऑइल असो, सगळ्या गोष्टी सरकारने ॲडमिनिस्ट्रेट करायचे ठरवले इन द इंटरेस्ट ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. त्यामुळे ते ॲडमिनिस्ट्रेट प्राइसेस हे सातत्याने वाढणार आहेत. आणि या भांडवलशाही यंत्रणेमध्ये, लिबरलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये त्यांना काही प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये वाढ करून हवी आहे, निश्चितपणे करून हवी आहे. त्यामुळे या भाववाढीबद्दल सरकार आज चिंतित नाही. 371 इंडेक्स प्राईस झाला, मृणालताईंनी नाट्य मोर्चा काढला, त्यावेळेसचं काँग्रेस सरकारच होतं पण ते अधिक संवेदनशील होतं. आज ही संवेदना सोनिया गांधीच्या सरकारला बाळगण्याची कारणं नाहीत, कारण त्यांनी हे ठरवलंच आहे की दीज ॲडमिनिस्ट्रेट प्राइसेस हॅज टू गो अप टू रिटेन दॅट काइंड ऑफ ए GDP. त्यामुळे GDPचा एकूण रेट ऑफ ग्रोथ जो आहे तो रिटेन करण्याकरता, तो मेंटेन करण्याकरता विषम अर्थव्यवस्था ही त्यांनी अंगीकारलेली आर्थिक धोरणं आहेत. आणि या विषम अर्थव्यवस्थेत आजचा मी बँक एम्प्लॉय म्हणून अनुभव सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये दर वर्षाला 1000 ऑल इंडिया कन्झ्युमर इंडेक्स वाढलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही त्याचे बेनिफिशरीज आहोत, पण 80% लोक या देशामध्ये दे आर नॉट बेनिफिशरीज. मग त्याच्यावरती उपाय, जे 80% लोक अन्नधान्याच्या वाढत्या किमतीवरती, रेशनवरती मिळणाऱ्या वस्तूंवरती ज्यांचं जीवन अवलंबून आहे, त्या ठिकाणी स्ट्रॉंग पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम येणं. त्या ठिकाणी केवळ साखर आणि अन्नधान्य येऊन चालणार नाहीत, प्रत्येक जीवनावश्यक वस्तू येणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक गावामध्ये एक पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमची आउटलेट असणं आवश्यक आहे. ही आजची त्याच्यावरची उपाययोजना मला वाटतं. त्याचप्रमाणे 40% प्रायव्हेट सेक्टरचं लेंडिंग हे नॅशनलायझेशन ऑफ द बँक्स करत असताना त्या ठिकाणी जो ऑब्जेक्टिव्ह म्हणून इंदिरा गांधींनी जाहीर केलं पार्लमेंट भाषण, ते आज तंतोतंत अंमलात आणण्याची गरज आहे. सोनिया गांधी सरकार हे करत नाहीत. दे आर रिव्हर्सिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द नॅशनलायझेशन. नॉट ओनली दॅट, दे आर रिव्हर्सिंग ऑल्सो द ओनरशिप ऑफ द नॅशनलाइज बँक. दे वॉन्ट टू प्रायव्हेटाइज इट. त्यामुळे आताची जी काही महागाई आहे, आताची जी काही इन्फ्लेशन आहे, ही अत्यंत वेगाने वाढतच जाणार आहे. याच्यावरती राज्यकर्ते कंट्रोल करू इच्छित नाहीत आणि सातत्याने आपल्याला केवळ चर्चा करून भागणार नाहीत. तर लाटणे मोर्चातून त्यावेळेस संवेदनशील सरकार होतं, त्यांनी विचार केला, काहीतरी उपाय केलं. पण सरकारला विचार करायची गरज नाही, बिकॉज दे वॉन्ट टू गेट आउट ऑफ द एंटायर कंट्रोल सिस्टम. त्यांना फक्त जर आजच्या अवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये मी फक्त कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा प्रश्न बघेन, बाकी मी काही बघणार नाही, असं त्यांचं धोरण असेल तर त्या ठिकाणी चिंतेची बाब आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आज शेती करता 18% जो पतपुरवठा झाला पाहिजे, 13% गेली 10 वर्ष आहे. मी एका बँकेचा संचालक होतो. 13% गेल्या 10 वर्षात 13% फक्त पतपुरवठा झालाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर बोर्डावर बसून ते 18%चा आग्रह धरत नाहीत, हे मी पाहिलेलं आहे. धन्यवाद उडगी साहेब. आय एम सॉरी, 18%चा इन्सिस्टन्स करत नाहीत. 40% प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग झालं पाहिजे, विच शुड बी डायरेक्टेड क्रेडिट, हे इन्सिस्ट करत नाहीत. आणि या दोन्ही गोष्टी महागाई कंट्रोल करायला उपयुक्त आहेत. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे नॉमिनी राष्ट्रीयकृत बँकांच्या बोर्डावरती संचालक मंडळावर बसून जर हे आग्रह करत असतील तर हा आग्रह करणार कोण? त्याकरता मॅडमनी सांगितलं ते फार बरोबर आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जनतेचा हस्तक्षेप सरकारच्या धोरणामध्ये निर्माण केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी सर्व कामगार संघटनांनी आपले रंगभेद विसरून एकत्र येऊन गेल्या 5 वर्षामध्ये 5 मोठे मोर्चे दिले, मीडियाने कव्हर केलेले नाहीये, साधी बातमी पण दिलेली नाहीये.
ती बातमी फोकसमध्ये आणा. महागाईचा अजेंडा हा कामगार संघटनांनी या देशाच्या मुख्य अजेंड्यावर आणला आहे. आज भ्रष्टाचाराचा अजेंडा आलेला आहे. त्या भ्रष्टाचाराविरोधात आणि महागाईच्या विरोधात सर्वांनी एकत्र होणं, मीडियाने पाठिंबा देणं, त्यातून महागाई कमी व्हायला थोडीफार मदत होईल. अन्यथा हे भांडवलशाही सरकारचं धोरणच राहणार आहे, एवढं माझं स्पष्ट मत.